आणि यानंतर बातमी अमोल कोल्हेंची आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या मनात पक्ष सोडण्याचे विचार सुरू आहेत का असा प्रश्न आहे। कारण मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत आपणही ऑफरची वाट पाहतोय असं अमोल कोल्हे म्हणाले। पाहूया। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। सध्याच्या फोडाफोडीच्या हंगामात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया सूचक आहे। ऑफर आली नाही पण आल्यास विचार करणार असं अमोल कोल्हे म्हणाले। त्याच्यामुळे सांगितलं की इथे विरोधी पक्षाचे खासदार आहेत म्हणून त्यांनी तो मार्ग बदलला। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। ही वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी मिळत नाही। जर राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे यांनी पक्ष बदलला तर पुणे नाशिक रेल्वे होईल। तर मग पुणे नाशिक रेल्वे ही विकासासाठी आहे की लोकप्रतिनिधींना दबाव टाकून त्यांचं पक्षांतर करण्यासाठी आहे? आणि हे लोकशाहीला किती पोषक आहे? मला वाटतं ही तुमची प्रतिक्रिया त्यासाठी फार बोलकी आहे। पण ही वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, यांना अगदी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गोष्टी असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून गोष्टी असतील, यामध्ये निधी मिळत। सहसा आपण बघितलं अमोल कोल्हेंची एक बोलण्याची स्टाईल असते, ते फिरकी सुद्धा तिथं घेत असतात। त्यात बोलत असताना त्यांनी जर सांगितलं असेल प्रस्ताव येऊ द्या मग आम्ही बघतो, असं जर त्यांनी बोललं असेल तर कदाचित त्यांचं मत असेल एकदा आल्यानंतर बघा कसं आम्ही बॅटिंग करतो आणि ते तिकडं फेकून टाकतो। कारण का त्यांची जी सिरियल होती महात्मा फुलेंची ती कोणामुळे बंद पडली ते त्यांनाही माहिती आहे ना, आम्हाला सुद्धा माहिती। त्यामुळे ते कुठेही त्या बाबतीतला निर्णय घेतील असं मला वाटत नाही। विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे विकास कामांची कोंडी झाल्याचं कोल्हे सांगतायत। आणि पक्षांतरासाठीच अशी कोंडी होते का असा सवालही कोल्हेंचा आहे। पण त्याच वेळी कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचेही कौतुक केलंय। केंद्रीय पातळीवरही फडणवीसांची इन्फ्रामॅन अशी ओळख असल्याचं कोल्हेंनी म्हटलंय। आता जे काही केंद्र पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांची महत्वाच्या भविष्याच्या दृष्टीने नावं घेतली जातात, या प्रत्येकाचं एक वेगवेगळं डिस्क्रिप्शन हे दिल्लीच्या सर्कलमधून एक बघितलं जातं। यामध्ये ही चांगली गोष्ट आहे ना, मराठी माणसाचं नाव जर इन्फ्रामॅन म्हणून येत असेल तर। जसं माननीय गडकरी साहेबांचं नाव एक वेगळ्या आदराने दिल्लीमध्ये घेतलं जातं, तसं देवेंद्रजींचं इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं। तर मी त्या महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ही अपेक्षा राजकीय पक्ष ही गोष्ट बाजूला ठेवून व्यक्त करतो। खरं तर पवारांच्या राष्ट्रवादीतलेही खासदार आणि आमदार फुटणार अशा चर्चा आहेत। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचाही मुद्दा संपलेला आहे, त्यामुळे कोल्हे यांच्या वक्तव्याला लाईटली घेऊन चालणार नाही। पवन येवलेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।